तू आत्ताची मूर्ती पाहिली का रामाची? तर गुगलवर लागत नाही तर मी युट्यूबवर दाखवतो आजीला. बरं का आजी युट्यूबवर जाऊ रे पण असा फुल आहे ना, लोखंडी फुल आहे. हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये, नवीन व्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर अतिशय एकदम सुंदर मूर्ती बनवलेली ज्या आपल्या अयोध्येला ज्या रामांचं आगमन झालेलं होतं 22 जानेवारी या रोजी. तर चला आता दाखवतो आईला. आई तू पाहिली नव्हती ना मूर्ती? नाही ना. तर आता आईला दाखवायची, आजीला पण दाखवू. चला कुठे जाऊ नका व्हिडिओ बघत. तर आईला आहे ना आपण टीव्ही मध्ये दाखवू, बरोबर आहे की नाही? एकदम क्लिअर दिसेल ना आणि सगळे बघतील. त्यामुळे तर चला आता टीव्ही ऑन करू. स्टार्टिंगला नेटवर दाखवा गुगल वरती. तर चला. राम भारी ना? राम किती भारी. तू आत्ताची मूर्ती पाहिली का रामाची? नाही ना. तीच दाखवतोय मी तुला आता. अयोध्येत नाही का त्या दिवशी कार्यक्रम होता 22 तारखेला, बरोबर ना? मंदिर तयार झालं. राम कृष्ण अरे म्हटलं का? तर गुगलवर लागत नाही तर मी युट्यूबवर दाखवतो आजीला. बरं का आजी युट्यूबवर दाखवतो. तर बघा भरपूर रँक होते बघा. अयोध्या श्रीराम मंदिर हे कीवर्ड आहे, भरपूर रँक होते. चला आता सर्च करू आपण. तर मित्रांनो, हे आहे आपल्या अयोध्येतील मंदिर. बघा किती अतिशय किती सुंदर दिसतंय मंदिर. आणि खाली लिहिले बघा जय श्रीराम. इथं स्वस्तिक वगैरे काढले, हे सर्व फुलांनी सजवलेले. तर अतिशय किती सुंदर दिसतंय बघा मंदिर रामाचं. मंदिर पाहून घ्या तुम्ही रामाचं इकडे आधी. हो, रामाचं मंदिर पाहून अयोध्येमधलं नाही का? पाय मंदिर कसं आहे? कोणची मंदिर आहे तिथलं. असं का? पाय कसं आहे? केवढं मंदिर आहे पाय किती मोठे. रामाचं. हा, ते अयोध्येत नाही का? हा. तर चला आता पुढे जाऊन दाखवू आम्ही तुम्हाला डायरेक्ट आता. तर आता प्रभू श्रीरामांची मूर्ती दाखवली. तर बघा अद्भुत सुंदर मूर्ती. आता थोडं आपण झूम करून घेऊ. झूम बघा इतकी मस्त मूर्ती बघा. आई पाय मूर्ती कशी? रामाची. हा बघ पाय कशी पाहिली का? मस्त आहे ना एकदम. हा पाय किती भारी. पाय फुलांनी सजवली पाय सगळी. पाय किती मस्त आहे पाय. मग बघा आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, पूजा करतायत श्रीरामाची. किती अतिशय अद्भुत सुंदर मूर्ती आहे. आई कशी मूर्ती बघितली का? किती मस्त मूर्ती आहे. हे अयोध्येला आहे. अयोध्या अयोध्याची मूर्ती ती. बघा पूजा करताना बघा किती अतिशय सुंदर मूर्ती. बघा किती मस्त मूर्ती. हा राम प्रभू श्रीरामांची मूर्ती पाय. किती मस्त आहे पाय. किती मस्त दिसती ना. टीव्हीत नाही लागणार ती, युट्यूब वरती लावलंय मी, त्याच्यामध्ये तसं दिसतंय. किती मस्त दिसती. मला तर अतिशय आवडली. तुम्ही पण कमी कशी वाटली? मी आईने त्याला दाखवायची होती. आई तुम्ही बघितली नव्हती मूर्ती? पाहिली नव्हती ना तू? हा, त्याच्यामुळे मी दाखवलं आईला. मी आईला बघायचं होतं त्यासाठी दाखवलं. बघा आता पूजा करते तिथे आईची. गुरुजी त्या ठिकाणी पूजा करताय सर्व. पण काय म्हणा, मूर्ती इतकी मस्त, इतकी भारी आहे एकदम. बघा सेम बालाजी टाईप आहे. जय बालाजी जशी मूर्ती ना तशी सेम. किती मस्त. आता आईला विचारू कशी वाटली मूर्ती. कशी वाटली रामाची मूर्ती? मस्त होती का? हा भारी होती ना. पाहिली होती का आधी? तिकडे अयोध्येला जायले का तुम्ही? अयोध्येला जायले का आधी? कुठे? अयोध्याला. अयोध्या तिकडे मंदिरात, रामाच्या मंदिरात जायले का? अजून नाही गेले? अजूनपर्यंत नाही? कुठे ते मलाही माहिती नाही. मीच जाईल नाही अजून. मीच जाईल नाही, मलाच माहिती नाही. इथून 2000 किलोमीटर आहे. भरपूर लांब आहे एकदम. अजून जाईल नाही ना तुम्ही? ते गावाचं नाव काय? तेच ना सांगितलं ना, अयोध्या. गावाचं नाव अयोध्या आहे. त्या ठिकाणी मंदिर आहे ते मोठं. काशी. हा काशीकडे. काशीकडे जायले का? हा काशीकडे. काशीच्या पुढे ना आधी का माग? काशीच्या पुढे जायले का? काशीला बी नाही जायले? नाही अजून नाही. एवढं लांब कोण जात? हा ते पण आहे. भाडं लागत लई.
मग बरोबर. काशी. बघा आजी कुठंच जायला नाही, काशी वगैरे सर्व, म्हणजे आजीला काहीच माहिती नाही. त्यामुळे म्हटलं चला दाखवून देऊ आजीला मूर्ती. आजीने बघितलं नव्हतं. 22 जानेवारी 2024 हा सण दिवाळी म्हणून साजरा होणार. इथून पुढे प्रत्येक वर्षी एकदम थाटामाटात फटाके वगैरे एकदम जबरदस्त वाजवले येणार आहे. कारण या दिवशी आपल्या प्रभू श्रीरामांचं आगमन झालेलं आहे श्री अयोध्येमध्ये. किती अद्भुत एकदम मस्त मूर्ती आहे. मला तर अतिशय सुंदर वाटली. सौंदर्य बघा किती मस्त आहे मूर्ती. जर तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली मूर्ती. मी पण तेव्हाच बघितली. काशी. हा काशी अर्धी काशी केली मी. अर्धीच केली, पूर्ण नाही केली. बघा अर्धी काशी केलेली आहे, पूर्ण नाही केली. काशी पाहिले का? काशी पाहिले का तू? हा अर्धी काशी केली नाही पाहिजे. वेरूळ ते लेणी वेरूळ का? धुळ्याकडे अर्धी काशी आहे धुळ्याकडे. तेवढीच बघितली. हा तेवढीच पाहिले का? अर्धी बाय अर्धीच पाहिले बाईनी काशी. नदीचा बेळ आहे. 3 नदीचा बेळ आहे तिथं. 3 नद्या आहे का? हा. कोणत्या इकडेच तर धुळ्याकडे होती. कोणत्या नद्या आहे? 3 हा? 3 नद्या कोणत्या आहे? नद्या कोणत्या आहे तिथं? बघा लई आम्ही टेम्पो करून गेलो होतो. त्यांचं नाव आहे काही? आता जाऊ रे पण असा पूल आहे हा. ना, लोखंडी पूल आहे हा तिथं. हा त्या लोखंड्या पुलावरून गाडी जाते. हा का? हा. मोठा आहे का एकदम? हा इकडे बघ. हा असं आहे का? अर्धी काशी पाहिजे मी. मला वाटलं पूर्ण बघितली का काय? तिकडे पुढे नाही गेलो आम्ही. पुढे जायलाच नाही. अर्धी काशी बाग आहे. कोणासोबत झाली होती? कोणासोबत गेली ती? आम्ही बाहेर गेलो होतो ना. सगळ्या का? हा टेम्पो करून आम्हाला. कोणत्या सालात? आता 10-12 वर्ष झाले आता पाहिलं. तर 10-12 वर्ष जर म्हणले तर मग भरपूर दिवस झाले. येरूळ पाहिलं 2009 किंवा 2010 असं समज. बरोबर ना? 2009 किंवा 2010 मध्ये आहे ना? येरूळ त्या गीतेच्या पोराला जावलं आम्हाला. हा का? म्हणजे सगळ्या हा. गोष्टीमध्ये एक गोष्ट आजीने फक्त अर्धीच काशी केली. अयोध्या पण बघितलं नाही, बाकीचं अजून काहीच बघितले नाही आईने. आणि मी सुद्धा बघितलं नाही अजून. अर्धी तर काशी बघू इथून पुढे देवाच्या इच्छेप्रमाणे जर वाटलं तर जाऊ, नाही तर मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इकडे हाय करते खुशी. अगं बघ ऐकलं त्यांनी हाय तुझं. किती वेळा हाय करणार तू? आई बघ आई बघ. बोल आई. हा हा बोल काय बोलायचंय तुला? खोली तू आहे. हा राहते पाहिजे. हा हा मस्त दिसते ना? हा चांगली दिसत. मग हसती बाय. आई हसती बाय. हे बाय